मित्रांनो, मला काहीतरी गडबड दिसायला लागली, कारण माल मसाला काढलेला आहे तिथं, खोबरं बिबरं, म्हणजे ह्याचा अर्थ. आणि पप्पा पण कोंबडे घेऊन गावात दिसले होते, म्हणजे याचा अर्थ इथं नक्की चिकन आणले. पण मम्मी मला आलं तशी हाकलायला लागली आणि डबे घेऊन जा म्हणली. आणि तिने लाडूचं पण मला आणखीन सांगितलं नाही. मी एवढं म्हणलं लाडूचं जवळजवळ, तरी ती काही म्हणली नाही. तर ती आता जेव्हा इथं दारातल्या आंब्याखाली तिथं गाडी दिसते का तिथं जाऊन थांबणार आहे. त्याच्यानंतर आपण बघू पुढं काय होते काय नाही. मम्मी जर आजूबाजूला गेली तर आपण ते जाऊन चेक करणार आहेत आणि मी तर तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे कॅमेरा. चला आता आपण जाऊ. गाडीच्या आणून गेलो की चला पाठ तिला वाटतं गेलं ते घरात गेले. आवाज येणं चाललोत म्हणून चाललोत काय मम्मा म्हणून चाललोत चला चाललोत. तर मित्रांनो हो हो राहा तू राहा आम्ही जातो. तर मित्रांनो मी ह्या गाडीच्या आडून घे तर लपणार आहे आम्ही दोघं पण. आणि बघू मम्मी जर आजूबाजूला गेलेली दिसली का मी पटकन घरामध्ये घुसणार आहे आणि चेक करणार आहे. कारण अद्रक लसूण पेस्ट आणि खोबरं काढायची गरजच नाही ना. चालली आता मम्मा कुठेतरी. आणखी आंब्याच्या आडून घे तिला दिसत नाहीये. ती चप्पल वगैरे घालून कुठेतरी चालली. ती तशीच जाईल तसंच आपण घरात घुसणार आहे. ते उभा गेले ते कुणीच नाही घरी. तर मित्रांनो मी घरात आले. तुम्हाला म्हणण्याप्रमाणे इकडं बघा, हे खोबरं, परत हे फुटाणे, कोथिंबीर हे सगळं काढले. चिकनला असतं बघा. लाडू पातीलं भरून लाडू केले तिने, मला माहिती नाही. वरी काय आहे तिकडे ते काय पिशवीत वरी काय चिकन काय बोलतात 1.5 किलो चिकन आहे. हे बी सांगितलं नाही, लाडूचं बी सांगितलं नाही. आम्हाला भाकरी झाल्या म्हणली, भाजी राहिली आणि हीच भाजी करायची. आता कसं जाऊ आली ती घरात लपते. तुम्ही म्हणा मी बॅग नाही राहिली.